हिवाळी अधिवेशनावर आज 17 मोर्चे राज्यभरातून अनेक संघटनांचे अधिवेशनावर मोर्चे काढण्यात आले। तर आज निघणाऱ्या या मोर्चा संदर्भात आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे आणि आजच्या 5व्या दिवशी जवळपास 17 मोर्चे या ठिकाणी निघत आहे। याशिवाय 18 उपोषण आणि धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे। यशवंत स्टेडियम या ठिकाणी विविध प्रकारच्या संघटनांच्या मोर्चांसाठी सज्ज झालेला आहे। आपल्यासोबत काही बेरोजगार आहेत। महावितरणच्या पदभरतीसाठी त्यांचं या ठिकाणी मोर्चा आहे। काय तुमची नेमकी मागणी काय आहे? सर, महावितरण 6/2023 ही भरती 2023 पासून सुरू झाली होती, पण आज 3 वर्ष होऊन गेले, पण ती भरती प्रक्रिया अजून 100% पूर्ण झालेली नाही। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील 18,000 20 पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 600 शाळा तात्काळ बंद करण्याचा आदेश सुद्धा शासनाने दिलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातील 15,000 मुली ह्या शिक्षणातून बाहेर गेलेल्या आहेत। हे स्वतः केंद्र शासनाने पार्लमेंटमध्ये माहिती दिलेली आहे। कोणकोणत्या मागण्या यांच्या पूर्ण होतात आणि शासन यावरती काय काय निर्णय घेत याकडेच आता सर्वांचं लक्ष राहणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।